श्री स्वामी समर्थ. काल होता गुरुवार, त्यामुळे की नाही मी सकाळ सकाळी उठून पहिला तुळशीला पाणी दिलंय, तुळशीची पूजा करून घेतली. त्यानंतर ही गुरुवारची स्वामी सेवा, माझी गुरुवारची ही नित्य सेवा असते स्वामींची. ही अशी सगळी सेवा करून घेतली. हे सगळं झाल्याच्या नंतर ना आता मी जाते स्वामींच्या मठामध्ये. जो मठ नवीन झाला आहे आमच्या इथे, म्हणजे आमच्यापासून थोडंसं गावावरून थोडंसं लांब आहे. ठमकेवाडी म्हणून आहे फाटा, तिथे झाला आहे बांबोड्याच्या थोडंसं पाठी. तर तिथे आज मला जायचं होतं, तर मला माझी बस भेटली आहे. आता मी जाते बसमधून स्वामींच्या दर्शनासाठी. त्यानंतर इथे मठामध्ये पोचले आणि तिथे अक्षरशः गुरुवार होता, तर खूप गर्दी होती. आणि हे आपलं स्वामींचं मठ, हे नवीनच मठ झालं आहे, पण इतकं छान आणि समाधान वाटतं ना तिथे जाऊन. खरंच हे सुख आणि हे आनंद ना, हे फक्त एक स्वामी भक्त समजू शकतात की स्वामींच्या मठामध्ये गेल्यावर किती आनंद होतो. आणि बरं झालं की इथे स्वामींचं मठ झालं आहे. आणि ही आपली स्वामींची मूर्ती, महाराजांना बघून ना अक्षरशः अंगावर काटा आला. असं वाटत होतं की स्वामी स्वतः दर्शन देत आहेत, असं वाटतं या मूर्तीला बघून. खरंच खूप छान वाटलं. असं वाटलं की फक्त बघत बसावं स्वामींना. स्वामींची मूर्ती बघून ना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. आणि हे फक्त एक स्वामी भक्त समजू शकतात. आणि कोणी जर अजूनही कोणी गेलं नसेल ना, तर नक्की तिथे जाऊन दर्शन घेऊन या. खरंच खूप समाधान वाटेल. त्यानंतर इथे ताई वगैरे बसल्या होत्या, त्यांनाही माझा हे व्हिडिओ वगैरे काढायचं खूप आवडलं. त्यांनी मला फॉलोसुद्धा केलं. खूप छान वाटतं ना ज्या लोकांना आपलं काम आवडतं. तुम्हाला जर माझं काम आवडत असेल ना, तर नक्कीच फॉलो आणि लाईक करा. मी प्रयत्न करेन नक्कीच असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याची. आणि इथेही सुद्धा या ताई आणि त्यांची छोटी मुलगी होती, खूप क्यूट होती आणि खूप छान होती. आणि ह्यांनीसुद्धा मला फॉलो केलं, त्यांनाही माझे व्हिडिओ आवडतात. त्यानंतर गेली मी अन्नक्षेत्रामध्ये. आणि अन्नक्षेत्रामधली जी सोय आहे ना, ती खरंच खूप छान आहे. म्हणजे अक्कलकोटचीच फिलिंग आली. तसंच वाटलं की मी अक्कलकोटमध्ये आहे. तसंच आहे तिकडचं सगळं, जे म्हणजे ते फाउंडेशनकडून आणि इथे हे फाउंडेशन आहे चौगुले म्हणून. इथे जर कोणाचं लग्न असेल, एंगेजमेंट, बड्डे वगैरे असेल ना, तेही तुम्ही इथे करू शकता. सगळी सोय मस्त आहे. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा गार्डन आहे. तर एकदा नक्की जाऊन या स्वामी मठामध्ये.